महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येतो. मात्र महापालिका प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कामगार संघटनेच्या मागण्यांवर महापालिका आयुक्त बैठक घेत नाहीत. केवळ सोमवार आणि गुरुवारी जनता दरबारात भेटण्याचे नियोजन ठेवले आहे. हे योग्य नाही. 15 ऑगस्टपूर्वी महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन या मागण्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा धरणे व संप आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी आयुक्तांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव आणि कार्याध्यक्ष शेषराव शिरसट यांनी दिला आहे. सोलापूर महानगरपालिकेमधील कामगार कर्मचारी अधिकारी या सर्वांनाच 5वा, 6वा, 7वा या वेतनाच्या फरकाची रक्कम अद्याप दिलेली नाही. अनेक महागाई भत्त्याचे फरक थकलेले आहेत. अनेक महागाई भत्ता लागू करायचा राहिलेला आहे. या सर्वांची टोटल मिळून जर रक्कम पाहिली तर 300 कोटीच्या पुढं ही रक्कम महानगरपालिका कामगाराला देणं लागते. ही रक्कम उद्या येत्या 15 ऑगस्टला माननीय आयुक्तांनी त्याची जाहीर करावं आणि रक्कम देण्याच्या बाबतीमध्ये योग्य ते धोरण आखून कामगाराला यापुढं प्रत्येक टप्प्याटप्प्याने त्यांना ही रक्कम दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडं त्या कर्मचाऱ्याला 50% महागाई भत्ता लागू आहे. आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्याला मात्र 25%च महागाई भत्ता लागू आहे. ही तफावत आहे. एकाला अंगाशी एकाला जांगाशी म्हणतात, त्याप्रमाणे शासन अशा पद्धतीची वागणूक देत आहे. दुसरं असं आमचं म्हणणं की पैसा नाही असंच म्हटलं जातं. हे आज ऐकत नाही. आम्ही गेली 70 वर्ष झालं हेच ऐकतोय आम्ही की पैसा नाही. पण ही बाब आता आम्ही मान्य करत नाही. तेव्हा महागाई भत्ता हा शासनाप्रमाणे आमच्याही कामगार कर्मचाऱ्याला देण्याची घोषणा 15 ऑगस्टला केली पाहिजे. एवढंच नाही तर 7वा आयोगाच्या प्रमाणे आमचे जे SI लोक आहेत, या SI लोकांना त्यांचा वाहतूक भत्ता हा वाढीव मिळाला पाहिजे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मंजूर असलेली 10, 20 आणि 30 ची पदोन्नतीची तातडीने या गोष्टी केल्या पाहिजेत. शासनाच्या आदेशानुसार 30 जून 24 रोजी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ मंजूर करावी अशा पद्धतीची मागणी आत्ताच आम्ही आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना दिलेली आहे. 6/4/95 नंतरचे जे रोजंदारी बदली कामगार आहेत यांना गेली 30 वर्षापासून अद्याप सेवेत कायम केलेलं नाही आणि त्यांचा जो कायम करण्याचा जो प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. शासनाने दुरुस्त प्रस्ताव पाठवावा म्हणून सांगितलेला असताना सुद्धा गेली 4 महिने झालं हा दुरुस्त प्रस्ताव अद्याप पाठवला नसल्यानं गेली 30 वर्षापासून रोजंदारीत काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्याला कायम होण्यापासून वंचित राहावं लागत आहे. याची नोंद घेतली पाहिजे. रिक्त जागेवरती आरोग्य निरीक्षक, त्याचबरोबर वाहन चालक यांच्या नेमणुका ताबडतोबीनं केल्या पाहिजेत. बालवाडी शिक्षिका सेविका यांच्या मानधनामध्ये 1000 रुपयाची वाढ केली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही याच्यामध्ये मागणी केलेली आहे. घनकचरा विभागाकडे काम करत असताना 190 बिगारी सेवकांच्या नाहक विनाकारण बदल्या करून त्यांच्या कामाचं स्वरूप बदलून टाकलेलं आहे. एखादा कर्मचारी जर ड्रेनेजमध्ये उतरला, मॅन्युअलमध्ये उतरला आणि त्याचं काय बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण? म्हणून आम्ही गेल्या 2 वर्षापासून मागणी करतोय की 190 बिगारी सेवकांना पूर्ववत त्यांच्या घनकचरा विभागाकडे पाठवावं, तिथं त्यांच्या बदल्या कराव्यात अशा पद्धतीच्या मागण्याचं निवेदन आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना आताच दिलेलं आहे. आणि जर या मागण्याप्रमाणे 15 ऑगस्टला काय होणार नसेल, महानगरपालिकेतील तमाम कामगार कर्मचाऱ्यांच्या 15 ऑगस्ट निमित्त महागाई भत्ता असेल, 10, 20, 30चं प्रकरण असेल, अशा विविध मागण्याकरिता एकत्रित झालेलो आहोत.
गेल्या वेळेस पण आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. आजही आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी कृती समितीच्या वतीनं यावेळी कार्याध्यक्ष शेषराव शिरसट, बाळासाहेब क्षीरसागर, अजय क्षीरसागर, लिमराज जेटीथोर, अनिल जगझाप, विठोबा शिंदीबंदी, अनिल बनसोडे, उमेश गायकवाड, दत्ता तुळसे, प्रकाश सोनवणे, विद्यासागर मस्के, सतीश नागटिळक, राहुल बनसोडे, अंबादास डावरे आदींसह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.